नमकीन प्याज चिकन कढाईची रेसिपी आज मी बनवणार आहे आणि चिकन मसाला चिकन करी खाऊन खाऊन तुम्ही सुद्धा बोर झाले असतील तर एकदा अशा प्रकारे ही वाली रेसिपी बनवा। चिकन कढाईची तुम्हाला खूप आवडणारी अशी ही रेसिपी आहे। तर या रेसिपीसाठी 3 हिरवी मिरची मी घेतलेली आहे, त्याबरोबर 3 मध्यम साईजचे कांदे मी इथे घेणार आहे आणि कांद्याला रफली चॉप करून घेतलेला आहे। तर आता आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि याची पेस्ट जी आहे ना ती आपण रेडी करून घेऊया। त्यानंतर आपण दहीचा मसाला रेडी करणार आहोत। तर इथे मी 150 ग्राम घेतलेली आहे दही, ज्याला मी मसाले टाकून मिक्स करून घेणार आहे। तर 1 चमचा आपण यामध्ये भरून टाकूया धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा टाकूया जिरे पावडर, त्याबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि हे सर्व मसाले आपण मस्त असं दहीमध्ये इथे मिक्स करून घेऊया। तर चला सर्व मसाले आपण इथे मिक्स करून घेणार आहोत आणि पहिलेच आपण अशा प्रकारे दोन्ही मसाले रेडी करून घ्यायचा आहे। एक तर हा दहीचा मसाला आणि दुसरा आपला कांदा आणि हिरवी मिरचीचा मसाला। चला आता आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन मध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चिकन, कारण चिकनला आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे ग्रिल मार्क्स येईपर्यंत, कारण कढाईमध्ये तसंच चिकन जो आहे ना तो फ्राय केला जातो आणि त्याचा टेस्टही खूप छान येतो। तर चला आता आपण हाय फ्लेम वरती चिकनला मस्त असं ग्रिल मार्क्स येईपर्यंत दोन्ही साइडने परतून घेणार आहोत। तर एका साइडने पहिले आपण मस्त शिजवून घेऊया आणि अलट-पलट करून दोन्ही साइडने ग्रिल मार्क्स आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे गोल्डन असे मार्क्स आले पाहिजे। हे बघा हलके हलके यायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा मस्त असे गोल्डन मार्क्स मी घेतलेले आहे। याच्याने चिकन शिजतेही थोडं स्टार्टिंगला आणि त्यानंतर ग्रेव्ही मध्ये एकदम सॉफ्ट होते। तर आता आपण चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्येच त्याच तेलामध्ये टाकूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि परतून घेऊया अर्धा मिनिट, म्हणजे कच्चा वास सगळा निघून जाईल आलं लसणाचा। आणि त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरचीचा जो आपण पेस्ट रेडी केला होता ना तो टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं, म्हणजे सगळा कच्चा वास निघून जाईल। तर हे बघा मस्त असं मी कांद्याचा मसाला सुद्धा परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया फ्राय केलेले चिकन जे आपण काढून घेतलेले होते ते। तर चला आता चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चिकन टाकल्यानंतर आता आपण मस्त असं परत मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। ग्रिल मार्क्स बघा किती छान आलेले आहे आणि अशा प्रकारे जेव्हा ग्रिल मार्क्स आपण घेतो चिकनला फ्राय करून घेतो ना स्टार्टिंगला, त्यानंतर जेव्हा आपण रेडी करतो ना अशा प्रकारे ही कढाई खूप छान चव येते त्याची। तर आता मी टाकणार आहे यामध्ये जो आपण दहीचा मसाला रेडी केलेला होता तो। तर 1 मिनिट चिकनला परतून घेतलं, त्यानंतर मी यामध्ये दहीचा मसाला टाकलेला आहे आणि चला दहीचा मसाला सुद्धा आपण इथे मिक्स करून घेऊया आणि मस्त असं परतून घेऊया, कारण दहीच्याच पाणी जे सुटणार आहे ना त्यामध्येच आपल्याला चिकन शिजवायचं आहे। तर थोडं वाटणाचा दहीचा जो मसाला होता ना त्याच्यामध्येच मी पाणी टाकून ते सुद्धा टाकून घेणार आहे। तर चला आपण इथे टाकून घेऊया तो सुद्धा पाणी टाकून सगळं मसाला आणि याच आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचं आहे चिकनला। तर चला मिक्स करून घेऊया आपण इथे आणि मिक्स केल्यानंतर आता मी इथे ठेवणार आहे याला 10 ते 15 मिनिटं, म्हणजे चिकन मस्त असं शिजेल। तर चला झाकण झाकून इथे आपण शिजवून घेऊया चिकनला 10 ते 15 मिनिटं आणि ही झालेली आहेत 15 मिनिटं आणि इथे आता मी टाकणार आहे मीठ चवीनुसार। पहिले मी टाकलेलं नव्हतं मीठ म्हणून या टायमाला टाकलेलं आहे, तुम्ही पहिले सुद्धा टाकू शकता किंवा या टायमावरती सुद्धा टाकू शकता। तर चला मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला मीठ सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आणि परत मी झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे। तर चला मिक्स पहिले करून घेऊया आणि हे बघा किती सुंदर आणि छान मसाला आपला झालेला आहे रेडी। तर इथे झाकण झाकून मी ठेवणार आहे 2 ते 3 मिनिटं फक्त आणि हे बघा मस्त असं आपला हा चिकन मसाला कढाई जो आहे तो रेडी होणार आहे थोड्याच वेळात, कारण आता अजून यामध्ये काही इन्ग्रेडियंट जाणार आहे ज्याने याची चव अजून वाढेल। हे बघा एकदम मस्त असा मसाला आपला झालेला आहे रेडी। तर यामध्ये आता आपण टाकूया हिरवी मिरची। तर मी जास्त नाही टाकणार आहे कारण आपण 3 हिरवी मिरची यामध्ये ग्राइंड सुद्धा केलेली होती, तर एक स्लिट करून टाकलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर बरोबर टाकूया जुलियन कट केलेलं आलं आणि हे आल्याचे लच्छे टाकून घेतलेले आहे आणि ही आपली सुपर डिलिशियस नमकीन प्याज कढाई झालेली आहे रेडी। तर एकदम ढाब्यासारखा रेस्टॉरंट सारखा चिकन कढाई जेव्हा तुम्हाला घरीच्या घरी खायची असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण तुम्हा सर्वांना खूप आवडणार आहे अशी ही चिकन कढाईची रेसिपी। आणि गरमागरम चला आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। एकदम जबरदस्त अशी रेडी होते, खाण्यामध्ये खूप टेस्टी चिकन मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट आणि एकदम पराठ्या बरोबर खाणारी ही ग्रेव्ही। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हे बघा किती मस्त असं छान शिजलेलं आणि सॉफ्ट सॉफ्ट असं चिकन आणि त्याबरोबर एकदम जबरदस्त पराठा बरोबर खाण्यासारखी ही ग्रेव्ही.